देवतीही बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वय जनार्दन तेचे झाले तुका म्हणे आसी नचले तातडी तुका म्हणे आसी नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वय जनार्दन तिची झाले आता माझे दंडवत आता माझे दंडवत आता माझे दंडवत आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासे तुमच्या संत चरणासे तुमच्या संत चरणासे तुमच्या संत चरणासे आता माझे दंडवत आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी हा आता माझे दंडवत आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगननिहित पाण्यं मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालाभो कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरास्पीठ निलये सरस्वती नमोस्तुते भजे व्रजेत मंडनम समस्त पापखंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजेत मंडनम रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर यावरी न करावा अवघेर तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी
देवतीही बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वै जनार्दन तिची झाले. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा सेवेसाठी निवडलेला 3 चरणाचा अभंग. विठ्ठल 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 विठाला विठाल विठाला विठाल विठाल. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय साधू संतांनी देव कसा धरिला आणि देव धरण्यासाठी किती सायास केले, कशा कशाचा त्याग केला याचं चिंतन मानतायत. विठ्ठल 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 विठाल विठाला विठाला विठाला. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा. चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, याच्यामध्ये आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. मी माझं परमभाग्य समजतो की अशा या भव्य दिव्य स्वरूपाच्या सप्ताहामध्ये आज मला पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा मिळते. आणि खरं पाहिलं तर आपण सर्व एक जीवाची माणसं आहोत, म्हणून या ठिकाणी येण्यासाठी सुद्धा मला अतिशय खूप आनंद झाला की चला आपल्या माणसांची सेवा करण्यासाठी, आपल्या मातीची सेवा करण्यासाठी आपण या ठिकाणी जात आहोत. जरी लांबचा प्रवास असेल तरीसुद्धा अतिशय आनंदाने आम्ही या ठिकाणी सर्वजण आलो आहोत. आणि ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, या गावचं वैभव, परमार्थिक क्षेत्रातील सर्व परमार्थिक गोड गोड व्यक्तिमत्वांचं गोड असं व्यक्तिमत्व, युवा कीर्तनकार आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे दत्ता महाराज सोळंके यांच्या माध्यमातून येणं झालं. दरवर्षी महाराज आग्रह करत होते, महाराज आला म्हणून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून येणं झालं. आणि ज्यांनी या कीर्तनाचं सौजन्य घेतलं, श्री हरिभक्तपरायण परमार्थप्रेमी मच्छिंद्र अण्णा गवळी यांच्या माध्यमातून सुद्धा, यांच्या सहकार्यातून या ठिकाणी येणं झालं. सर्व पुरुष मंडळ, सर्व महिला मंडळ, आपणही या ठिकाणी पहिल्या दिवशी उपस्थित राहिलात, तुमचे सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी आल्यानंतर गोड असे गुणजन मंडळी, गुरुबंधू मंडळी, आम्ही सोबत शिकलो, सोबत आळंदीमध्ये जेवलो राहिलो, असे आमचे संगीत विशारद अशोक महाराज सोळंके या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड चाल महाराजांनी म्हटली. आणि दुसरे आमचे गायनाचार्य संगीत विशारद नागेश महाराज, अतिशय गोड शिवरंजनी रागामध्ये महाराजांनी चाल म्हटली. गोड आवाजाचे दोन्हीही गायक पहिल्या दिवशी आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत, उपस्थित आहेत. दुसरे आमचे हरिभक्तपरायण भालचंद्र महाराज कुलकर्णी हेही या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. माणसं खूप उपस्थित आहेत, पण परमार्थाची साधना करणारी माणसं सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये तुळजाभवानी प्रतिष्ठान मंदिराचे अध्यक्ष श्री हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय गोड व्यक्तिमत्व, अतिशय मोठ्या मोठ्या मंडळींचा ज्यांचा परिचय आहे असे बाळासाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी बाबा, विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगावरती साथ करणारे अतिशय गोड हात ज्यांचा आहे, अतिशय गोड ज्यांचं लावणं आहे, असे मृदंग विशारद, मृदंग अलंकार एकनाथ महाराज करे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा धन्यवाद. सर्व परिसरातून आलेली मंडळी, सर्व परमार्थिक मंडळी, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि अभंग चिंतनेकडे वळतो. विठ्ठल 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 विठाला तीही बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वै जनार्दन तेची झाले. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय साधू संतांनी देव कसा धरिला, देव धरण्यासाठी किती सायास केले, कशा कशाचा त्याग केला याचं चिंतन मानतायत. ऐका, मृत्यू लोकात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून तर मृत्यूदशेपर्यंत कशा ना कशाची तरी धरपकड करताना दिसतोय. मग तो कोणत्याही भागाचा असू द्या, तो कोणत्याही जातीचा असू द्या, तो कोणत्याही संप्रदायाचा असू द्या, तो कोणत्याही वर्णाचा असू द्या, तो कोणत्याही क्षेत्राचा असू द्या आणि तो कोणत्याही आश्रमाचा असू द्या, प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून
मृत्यूदशेपर्यंत माझ्या हाताला काहीतरी लागलं पाहिजे, मी कशाला तरी पकडलं पाहिजे, मी कशाला तरी धरलं पाहिजे, याचाच विचार करतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या चिंतनात आपल्याला दोघा जणांची धरपकड बघायची आहे. एक साधू संतांनी केलेली धरपकड आणि दुसरी गोष्ट आपण सर्वसामान्य माणसांनी केलेली धरपकड. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये काय धरलं आणि आपण सर्वसामान्य माणसांनी आपल्या जीवनामध्ये काय धरलं याचं गोड चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. देवतीही बळे धरिला सायासे, आपण काय धरलं, साधू संतांनी काय धरलं, गोड असं चिंतन तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका, साधू संतांनी 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये धरल्या. किती धरल्या बाळा? चाललास का? हा, किती धरल्या? 3 गोष्टी साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये धरल्या. आणि ऐका, आपण सर्वसामान्य माणसांनी सुद्धा किती गोष्टी धरल्या? 3 गोष्टी धरल्या. किती धरल्या? 3 गोष्टी धरल्या महाराज. पण ऐका, साधू संतांनी 3 गोष्टी धरल्या. देवतीही बळे धरिला सायासे, याचं चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. साधू संतांनी 3 गोष्टी धरल्या. झालं तर चांगलं झालं. आपण सर्वसामान्य माणसांनी 3 गोष्टी धरल्या. झालं तर प्रत्येकाचं वाटोळं झालं महाराज. प्रत्येक माणसाने इथं बसलेल्या, इथं उभा राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीनं त्या 3 गोष्टी धरल्या. झालं तर त्यांचं वाटोळं झाले महाराज. मग वाटोळं होणाऱ्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या आहेत का? ज्या 3 गोष्टीमुळं झालं तर आपलं वाटोळं झालंय, तुम्ही सांगा म्हणत असाल तर त्या 3 गोष्टी सांगतो, नाहीतर साधू संतांचं चिंतन करण्यासाठी मी पुढे चालतो. सांगू का त्या 3 गोष्टी पुरुष मंडळी? हा, वाटोळं ऐकायचंय तुम्हाला? हा, ऐकायचंय? हो, म्हणजे कशात वाटोळं झालं अजून आपल्याला माहीतच नाही, की नाही? आळंदीवरून आपलं वाटोळं तुमचं वाटोळं, आपलं वाटोळं सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलं नाही. गोड असं चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सांगा म्हणून सांगा म्हणताय म्हणून सांगतो. टाळकरी मंडळी, साथ देताना जर काही अगोदरच सोळंक्यांचं नाव खराब आहे की नाही? पण अतिशय गोड सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही म्हणत असाल तर सांगू का? चिडला नाहीत ना काय अशोक महाराज? नाही. मुलांनो, लक्ष द्या. तुम्हाला शेवट तुम्ही लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं. तुम्हाला एक प्रश्न विचारणार आणि जाताना 1 रुपये बक्षीस देणार. हा, सोन्याचा 1 रुपये आहे की नाही? सांगणार ना, लक्ष देऊन ऐका. प्रत्येक व्यक्तीनं त्या 3 गोष्टी धरल्या. झालं तर महाराज वाटोळं झालंय. सांगा महाराज, कोणत्या 3 गोष्टी धरल्यात? प्रत्येकाने धरल्यात. ऐका, पहिली गोष्ट साधू संतांनी काय धरले आणि आपण सर्वसामान्य माणसांनी काय धरले? पहिली गोष्ट आपण धरलाय ताठा. काय धरलाय आपण? काय धरलाय? आपण धरलाय ताठा. आपण धरलाय अहंकार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपण धरली वासना. आणि तिसरी गोष्ट आपण धरलाय नको तो संग. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येकाने ह्या 3 गोष्टी धरल्यात आणि प्रत्येकाचं झालं तर वाटोळं झालंय महाराज. कोणाचंच कल्याण झालं नाही. झाली तर भिवंडी झाली बघा, पण कल्याण कोणाचं झालं नाही महाराज. प्रत्येक व्यक्तीनं त्या 3 गोष्टी धरल्यात. कोणती गोष्ट? पहिली गोष्ट आपण ताठा धरलाय महाराज. माणसं इतके ताठ झालेत, इतके अहंकारी झालेत. किती झालेत? माणसं माणसाला बोलायला तयार नाहीत महाराज. हे बंद पडले सुदर्शन. हा, काय? पहिली गोष्ट आपण ताठा धरलाय. माणसं इतके ताठ झालेत महाराज, माणसं माणसाला सुद्धा बोलायला तयार नाहीत. बरोबर आहे? माणसं माणसाला बोलायला तयार नाहीत. नवल नाही महाराज, माणसं घरातील माणसाला बोलायला सुद्धा तयार नाहीत. नवल नाही महाराज, अहो माणसं देवाला सुद्धा बोलायला तयार नाहीत. इतका माणसाने ताठा धरलाय. मग तुम्ही म्हणता महाराज कसा ताठा धरलाय? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणतात माणसाने खांबाप्रमाणे ताठा धरलाय. कशाप्रमाणे? खांबाप्रमाणे. नुसत्या खांबाप्रमाणे नाही. ज्ञानोबराय म्हणतात माणसाने लोखंडाच्या खांबाप्रमाणे ताठा धरलाय. काय ज्ञानोबरायची गोड भाषा आहे महाराज. नुसत्या लोखंडाच्या खांबाप्रमाणे नाही.
ज्ञानोबराय म्हणतात माणसाने आटीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे ताठा धरलाय. ज्ञानोबरायची भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणतात मग लवो नेनती कैसे आटीवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळाराशे. ज्ञानोबराय म्हणतात माणसाने आटीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे ताठा धरलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. लोखंडाप्रमाणे माणसाने ताठा धरलाय. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला एक विचारतो पुरुष मंडळी, लोखंड वाकवणारे माणसं सुद्धा आपल्या देशामध्ये होऊन गेली. लोखंडाची पहार ज्यांनी वाकवली अशी माणसं आपल्या देशामध्ये होऊन गेली. बरोबर आहे का नाही? लोखंडाची पहार कोणी वाकवली बाळांनो? लोखंडाची पहार सांगता येईल तुम्हाला? लोखंडाची पहार आपल्या देशामध्ये असे काही शूरवीर मंडळी होऊन गेले की त्यांनी लोखंडाची पहार वाकवली. महाराज एखादं नाव सांगता येईल? सचिनराव आ लाजू नका, बिंदास सांगा. आ लोखंड तुम्हाला सगळ्यांना नाव माहितीत पण तुम्हाला सांगायची नाही. तुम्ही म्हणता पाकिट तो घेतो, नाव आम्हाला विचारतो का? हा, प्रत्येकाला इथं बसलेल्या नाव माहितीत पण तुम्हाला जे नाव तुम्हाला सांगायचंय ना ते तुम्ही कधीच नाव सांगायचं नाही. महाराज इथं प्रत्येकाला माहिती लोखंडाची पहार कोणी वाकवली. त्या नालायकाचं, त्या मूर्खाचं कीर्तनामध्ये नाव घ्यायचं नाही. तुमच्या तोंडासमोर ते नाव आहे, तुमच्या तोंडात ते नाव आहे, पण तुम्ही सांगत नाहीत म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आपल्या माणसाचं नाव कधीतरी घ्यायचं, आपल्या शूरवीर मंडळीचं नाव घ्यायचं, तसल्या नालायकाचं नाव कीर्तनामध्ये घ्यायचं नाही. मग कोणी वाकवली लोखंडाची पहार, कोणी केला लोखंडाच्या पहारीचा चारचा आकडा. ऐका, लोखंडाची पहार जर त्या माणसाकडे गेली ना तर तो माणूस त्या लोखंडाच्या पहारीचा चारचा आकडा करायची. तानाजी मालुसरेकडे जर लोखंडाची पहार गेली तर चारचा आकडा करायची. काय ताकद असेल महाराज. मग तुम्ही म्हणता महाराज इथं ज्ञानोबरायची ओवी कमी पडली. मगल ओ नेनती कैसे आटीवा लोहाचे खांब जैसे. महाराज ज्ञानोबरायला माहीत होतं काय अशी माणसं होतील, कशी? लोखंड वाकवणारे. म्हणून ज्ञानोबरायने अजून एक दृष्टांत टाकला. ज्ञानोबराय म्हणतात माणसं लाटण्याप्रमाणे ताठ आहेत. कशाप्रमाणे? महिला मंडळ आपल्याकडे काय म्हणतात लाटण्याला? बेलण्याप्रमाणे ताठ आहेत माणसं. मी सुद्धा जवळचाच आहे, सादोळ्याचाच आहे, इथं सोळंकीच आहे मी. पण आपल्या भागात वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषाची पद्धती असते. पण ज्ञानोबराय म्हणतात माणसं लाटण्याप्रमाणे ताठ आहेत. गोड आहे ज्ञानोबरायची भाषा. ज्ञानोबराय म्हणतात का लाटणे ऐसा न लवे पाथरू जेवी न द्रवे गुनियासी ना गवे फोडसे जैसा. ज्ञानोबराय म्हणतात माणसं खांबाप्रमाणे ताठ आहेत, माणसं लाटण्याप्रमाणे ताठ आहेत. मग तुम्ही म्हणता महाराज ज्ञानोबरायला खांबापेक्षा लाटण्याचा दृष्टांत का द्या वाटला? त्याचं कारण आहे लाटणं दोन्हीकडून निमुळतं असतं. माझ्याकडे लक्ष द्या. लाटणं कसं असतं? दोन्हीकडून निमुळतं असतं आणि जिथं वाकायचं ना तिथं असं जाड असतं. तसे काही माणसं भजनाला येतात, अहंकार धारण करतात. तसे काही माणसं कीर्तनाला येतात, अहंकार धारून बसतात. तसे काही माणसं महाराज कीर्तन करतात, अहंकार धारण करून कीर्तन करतात. तुम्ही भजनाला बोलवलं येत नाही महाराज. अहंकार धरलाय प्रत्येक व्यक्तीनं, कशा ना कशाचा तरी अहंकार धरलाय. म्हणजे लाटण्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीनं अहंकार धरलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येक व्यक्तीनं ताठा धरलाय, प्रत्येक व्यक्तीनं अहंकार धरलाय. मग तुम्ही म्हणता महाराज ताठा धरलाय कशाचा, अहंकार आपण धरलाय कशाचा? 3 गोष्टीचा अहंकार धरलाय, 3 गोष्टीचा ताठा धरलाय. ऐका, पहिली गोष्ट आपण धरलाय धनाचा ताठा. कशाचा? धनाचा ताठा धरलाय. दुसरी गोष्ट आपण धरलाय मानाचा ताठा. आणि तिसरी गोष्ट आपण धरलाय ज्ञानाचा ताठा. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं या 3 पैकी कोणता ना कोणता तरी ताठा धरलाय. पहिली, देवतीही बळे धरिला सायासे. साधू संतांनी काय धरलंय आपण?
पहिली गोष्ट धनाचा ताठा. एखाद्याकडे धन असेल, एखाद्याकडे पैसा असेल, एखाद्याकडे भरपूर काही असेल, तर तो माणूस कोणाला बोलायला तयार नाही, तो माणूस कोणाला विचारायला तयार नाही. सगळ्यांना जाऊ द्या, घरातील माणसाला सुद्धा विचारायला तयार नाही, म्हणजे त्याने धनाचा ताठा धरलाय. दुसरी गोष्ट मानाचा ताठा धरलाय. या पुढं या पुढं या, असं जर एखाद्याला म्हटलं नाही तर त्याला राग येतो महाराज. हा, असं जर एखाद्याला आपण म्हटलं नाही, प्रवीण महाराजांची माझी ओळख आहे, सगळा परिचय आहे माझा आणि त्याचा, महाराज सगळा परिचय असताना सुद्धा महाराज माझं नाव घेत नाहीत, म्हणजे आपण मानाचा ताठा धरलाय. आणि शेवटचा ताठा बाळासाहेब, कधी कधी मला असं वाटतं हे मागचे दोनही ताठे परवडले. कोणते? धनाचा ताठा आणि मानाचा ताठा. पुढचा भयंकर ताठा आहे कोणता? ज्ञानाचा ताठा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तोकडं ज्ञान असतं, तोकडंच काहीतरी येत असतं, थोडंसंच काहीतरी येत असतं, पण त्याचाच माणसं ताठा धरतात. जगद्गुरु म्हणतात, विद्या अल्प परी गर्व शिरोमणी. विद्या परी गर्व सरी. टाळे टाळे टाळे. परी गर्वासित परी. ओ विद्या अल्प परी गर्व शिरोमणी. विद्या परी गर्वासित परी. मजहुनी ज्ञानी कोण आहे? मग वा वा वा. जाणे कोण आहे? मजहुनी ज्ञानी कोण आहे? मजहुनी जाणे कोण आहे? अंगी भरे ताठा कोणा ते मानेना. अंगी भरे ताठा कोणा ते मानेना. अंगे भरे ताता कोणाची मानेना. अंगे भरे ताता कोणाची मानेना. विद्याल्प परी कशाचा ताठा धरलाय? गर्भ शिरोमणी. मजहुनी ज्ञानी कोण आहे? अंगी भरे ताठा कोणा ते मानिना. थोडंसं ज्ञान असतं, तोकडं ज्ञान असतं, पण त्याचाच माणसं ताठा धरतायत. ऐका, ज्या ज्या माणसांनी धनाचा ताठा धरलाय, लक्ष देऊन ऐका. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने कोणता ना कोणता ताठा धरलाय. महाराज, आम्ही धनाचा ताठा धरलाय. लक्ष देऊन ऐका, परिणाम ऐका. परिणाम, धनाचा ताठा धरलाय, लक्ष देऊन ऐका. मानाचा ताठा धरलाय, लक्ष देऊन ऐका. ज्ञानाचा ताठा धरलाय, लक्ष देऊन ऐका. काय परिणाम होणार आहे? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, शिकल्या बोलाचा धरशील ताठा. शिकल्या बोलाचा धरशील ताठा. शिकल्या बोलाचा धरशील ताठा. शिकल्या बोलाचा धरशील ताठा. तेने जासी वाटा यमपंथे. तेने जासी वाटा यमपंथे. तेने जाते वाटा यमपंथे. तेने जाने वाटा यमपंथे. शिकल्या बोलाचा धरशील ताठा. परिणाम ऐका मंडळी, तेने जासी वाटा यमपंथे. ज्यांनी ज्यांनी या तीन पैकी कोणी ताठा धरला असेल तर तेने जासी वाटा यमपंथे. ज्या ज्या माणसाने अहंकार धारण केलाय, ज्या ज्या माणसांनी ताठा धरलाय, त्या माणसाला एकच वाट, ती म्हणजे यमपंथाची वाट. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली. दुसरी गोष्ट, कोणती गोष्ट धरली आपण? दुसरी गोष्ट वासना धरली महाराज.
चिंतन तुमच्या लक्षात येत आहे ना महाराज? परवा दिवशी बाळासाहेब महाराज मी तिकडे कीर्तन केलं, आमच्या फलटण भागामध्ये कीर्तन केलं. बाबा लक्षात येत आहे ना? फलटण भागा, फलटण माहिती ना आपल्याला, आपल्या वारीच्या वाटानं फलटण भागामध्ये कीर्तन केलं महाराज परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी. एकच फलटण आहे, 2-2 नाहीत. हा पैठण म्हणताय होय. आणि ते मला जरा वयाच्या मनाने जरा आवाज कमी येतोय. हो, फलटणला कीर्तन होतं मामा. इतकं छान कीर्तन, इतकं गोड कीर्तन चाललं. असे जे मृदंगाचार्य वाजायला किती गोड 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 महाराज. या दोघांसाठी आणि या सर्व टाळकऱ्यांसाठी, मृदंगासाठी एकदा टाळ्या वाजवा. पहिल्या दिवशी सहजासहजी वातावरण होत नसते महाराज, वातावरण करावं लागतंय. पण गोड मंडळी असल्यामुळे आहे की नाही छान. तुम्ही 3 जण असल्यामुळे काय 300 काय 400 किलोमीटर जरी प्रवास केला तरी सुद्धा महाराज आनंदाने रात्रभर मी कीर्तन करेल. झोपले काय तुम्ही? रात्रभर नाही करणार, अतिशय वेळेत तुम्हाला सोडणार आहे महाराज. सांगा, गोड कीर्तन चाललं होतं, इतकं चिंतन सांगत होतो. एक माणूस पुढे बसला होता, असं वाटत होतं जसं काय तालुक्याचा आमदार असेल, असं वाटत होतं जिल्ह्याचा खासदार असेल. किती कडक टोपी, किती कडक शर्ट, धोत्राला सुद्धा इस्त्री करून बसला होता महाराज. इतकं 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 कडक होता. त्याला अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून सांगितलं. म्हटलं जर अख्खा समाज झोपला तरी चालेल, सर्व श्रोते मंडळी झोपले तरी चालेल, पण हा बाबा खुश झाला पाहिजे. लोकांच्या डोक्यावरून नाही, मांडवावरून कीर्तन गेलं महाराज. इतकं चिंतन सांगितलं, सगळा अभ्यास त्याच्याजवळ वाचला. म्हटलं नक्कीच हा माणूस खुश झाला की तालुक्यात कीर्तनच कीर्तन, काय कमीच नाही आपल्याला महाराज. असा माणूस होता. कीर्तन झालं. शेवटी विचारलं कोण आहे, काय आहे यांचा परिचय, काढा माझा फोटो यांच्यासोबत चला 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 म्हटलं. लोक म्हटले महाराज त्याच्या नादी लागू नका, ते भैर आहे. चिंतन, माझं चिंतन तुम्हाला लक्षात येत आहे ना? नाही तर आंधळ्याची वरात आणि बहिऱ्याच्या घरात. असं होत नाही ना. व्यवस्थित चिंतन ऐका, गोड चिंतन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिली गोष्ट ताठा धरलाय. दुसरी गोष्ट काय धरली तर दुसरी गोष्ट वासना धरली महाराज. अहो, आपण सर्वसामान्य माणसाने वासना धरली, त्यात नवल नाही महाराज. चांगल्या चांगल्या माणसांनी वासना धरली आणि त्यांचं झालं तर वाटोळ झाले महाराज. कोणी कोणी धरली? वासनेच्या संगे नको जाऊ मना. काय झाले वासना धरल्यामुळं? कोणाचं वाटोळ झाले? पहा त्या रावणा काय झाले. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. बघ मला सांगा, जिथं इंद्र चंद्र नारदासारखे नाडले, तिथं आपल्यासारख्या उंदराची काय कथा आहे? तू का म्हणे देवा, वासनेच्या आटे केली तळपटे बहुतांची. चांगल्या चांगल्या माणसाने वासना धरली आणि त्यांचं वाटोळ झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वसामान्य माणसाचं सोडून द्या महाराज. चांगली चांगली माणसं वासना धरून परमार्थ करतात. चांगली चांगली माणसं वासना धरून भजन करतात. चांगली चांगली माणसं वासना धरून नामचिंतन करतायत. एक उदाहरण सांगतो, ऐका, लक्ष देऊन ऐका. गोड चिंतन तुम्ही ऐकताय म्हणून सांगतो. एका माणसाची माझी भेट झाली. कुठं भेट झाली महाराज? वारीमध्ये भेट झाली. इतकी 4-5 वर्ष माणूस तो माझ्यासोबत वारी करत होता. 4-5 वर्ष वारीत चालत होता. वारकरी झाला होता. इतका 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 भजन करायचा. लक्ष देऊन ऐका. जाताय तुम्ही सर्वजण वारीला, गेल्यानंतर बघताय तुम्ही वारकरी, ऐकताय तुम्ही भजन, गेल्यानंतर इतके छान 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 वारकरी असतात. इतकं छान भजन तो वारकरी करत होता. अहो, 1 वर्ष तर असं ऊन पडलं होतं महाराज की चप्पल घालून सुद्धा खालून गरम वाफा लागायच्या. पण त्या वारकऱ्याने, त्या माणसाने चप्पल घातली नाही. का घातली नाही? इतक्या श्रद्धेने, इतक्या निष्ठेने तो भजन करायचा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम,
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. इतकं गोड भजन करायचं महाराज आणि चाली सुद्धा गोड म्हणायचा. रूप पाहता लोचनी, शब्द सुद्धा इकडं तिकडं गेले नाही पाहिजे महाराज. हो राम, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा माधव बरवा. गोड 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 चाली म्हणायच्या महाराज. इतक्या गोड चाली म्हटल्यानंतर, इतक्या गोड चाली म्हणायच्या महाराज, शब्द तुमच्यापर्यंत जशास तसे पोहोचले पाहिजे. हा, माय एकीकडं बाप एकीकडं घालायचं नाही अभंग म्हणताना. बरोबर महाराज. रूप पाहता लोचनी. आणि काय झालंय माहिती का तुम्हाला, आपण आयुष्यभर चुकीचं ऐकत आलो ना, आयुष्यभर ते म्हणत आलोय. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आयुष्यभर आपण चुकीचं म्हणत आलोय. महिला मंडळ, मला सांगा, वाकून टाक सडा ग राधे, वाकून टाक सडा. ऐकलंय की नाही तुम्ही? ऐकलंय ना तुम्ही? ऐकलंय ना सगळ्यांनी? मग सडा काय उभ्यानं टाकतेत का? एवढंच नाही महाराज, पुढं जाऊन सांगतो, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. ऐकलंय की नाही तुम्ही सचिन भाऊ? ऐकलंय ना? मग मला याच्यापेक्षा पुढं ऐका. राधा रंगाने दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे दोन, त्याला म्हणा तुझ्या बायकोला लाव की. ऐकताय तुम्ही कीर्तन? महाराज, राधा राधा म्हटल्यानंतर शुकाचार्यांना 6 महिने समाधी लागायची. आणि आपण राधेला फिरायला काय नेतोय, आपण राधेला गोंडे काय लायतोय महाराज. इतका सोपा परमार्थ नसतो महाराज, इतका साधा भोळा परमार्थ नसतो महाराज. इतकं छान भजन करायचं, इतकं छान भजन करायचं. त्या भजनाला आधार असला पाहिजे, त्या भजनाला काहीतरी शब्दाची जोड असली पाहिजे. गोड म्हणायचं महाराज. गोड भजन तो वारकरी करत होता. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनी तुळशी हार गळा, कासे पितांबर. ऐकायला सुद्धा गोड वाटतो महाराज. हा, चाली तुम्ही गाण्याच्या चाली तर म्हणायच्याच नाही महाराज. अहो काय अभंग काय म्हणते, काय जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्याला बोलतील, याचा कधी विचार केलाय का आपण? अहो एखाद्या वस्तूला, एखाद्या मोटरसायकलला जर एखाद्या माणसाने हात जरी लावला तर महाराज कसला राग येतो आपल्याला. असं वाटतं ह्याचा काय, ह्याचा काय, ह्याचा काय. तुम्हाला जे ते वाटतं, असं वाटतं का नाही? ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी आपला संसार उद्ध्वस्त केला, संसारावर शून्य घातलं, आणि त्या जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथेला जर आपण अशा चाली म्हणत असतो तर कशा शब्दाचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचेल महाराज. गोड 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 चाली म्हणायच्या महाराज. इतक्या गोड चाली म्हणायच्या, सांगेल मी तुम्हाला. इतका गोड भजन तो वारकरी करत होता. पण महाराज, आपला दिंडीमध्ये गेल्यानंतर नेमका 2 टप्पी कार्यक्रम चालतो. आपल्याला दिंडीचं पुण्यच मिळत नाही, दिंडीचं फळच मिळत नाही. का मिळत नाही त्याचं कारण सांगतो. महिला मंडळ, पुरुष मंडळ, आपण दिंडीमध्ये गेलो की 2 टप्पे कार्यक्रम चालतो. महिला मंडळाचा 2 कार्यक्रम कसा? पाणी दिसलं की कपडे धुवायचे आणि जागा दिसली की वाळू घालायची, एवढाच कार्यक्रम चालतो. कारण की पाणी सहजासहजी कुठं मिळत नाही आणि वाळू घालायला मामा सहजासहजी जागा कुठं मिळत नाही. म्हणून 2 टप्पी. पाणी दिसलं की धुवा धुवा धुवा, कपडे धुवा कपडे धुवा, जागा दिसली की वाळू घाला वाळू घाला, काटूस तर नुटूस तर ठ्यापा येतो की चला पुढं. आणि पुरुष मंडळी आपलं सुद्धा तेच चालतं. बऱ्याच दिंडीमध्ये आपण असतो, सकाळचा नाश्ता झाला की चला पुढं, दुपारचं जेवण झालं की बोला की
चला पुढं. संध्याकाळचं जेवण झालं की चला पुढं, टाकावळ कट्यान झोपा. हा, एवढाच कार्यक्रम चालतो. म्हणून आपल्याला दिंडीतील पुण्य मिळत नाही, दिंडीतील सेवा मिळत नाही. विचारलं वारकरी बाबा, कशासाठी भजन करताय, कशासाठी नामचिंतन करताय? किती 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 तुमच्याकडे बघून असं वाटतं की आजच मी नामचिंतन केलं पाहिजे, आजच मी भजन केलं पाहिजे. तुमच्या सारख्याकडे बघून आम्हाला वाटतंय आमचा परमार्थ कुठंतरी कमी पडतोय. पण ऐका, वारकऱ्याचं उत्तर ऐकून, वारकरी म्हणता येणार नाही, त्याचं उत्तर ऐकून एवढं वाईट वाटलं. तो म्हणतो, महाराज नाही हो महाराज, ब्राह्मणाने सांगितले 5 वर्षे वारी करा, मग तुम्हाला नातू झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमचं भजन नातवासाठी करताय, तुम्ही तुमचा परमार्थ नातवासाठी करताय, मुलांसाठी करताय. ऐका, वासना धरून जर तुम्ही परमार्थ करत असाल तर तुम्ही परमार्थ नाही केला, तुम्ही भजन नाही केलं, तुम्ही शीन करून ठेवला शीन. एखाद्या माता मौलीने 9 महिने 9 दिवस गर्भ वागवायचा. माझं बोलणं लक्षात येते तुमच्या. 9 महिने 9 दिवस गर्भ वागवायचा. मग 9 महिने 9 दिवसानंतर ते गर्भ, तो बाळ मृत जन्माला यावं. मग मला सांगा, 9 महिने 9 दिवसाचं फळ काय हो? शीन हेच फळ आहे, श्रम हेच फळ आहे. तसं तुम्ही परमार्थ करताय, तुम्ही दिंडी करताय, तुम्ही नामचिंतन करताय, वासना धरून तुम्ही परमार्थ करत असाल तर तुम्ही परमार्थ नाही केला, तुम्ही शीन करून ठेवला शीन. वासना धरीती कृष्णा बिन काही, वासना धरीती कृष्णा बिन काही, वासना धरेते कृष्ण बिन काही, वासना धरेते कृष्ण बिन टाळ काही. टाळ. वासना धरीती कृष्ण बिन काही, सिन केला तिही साधनांचा, शिन केला तिही साधनांचा. वासनाचा देवतेला वासना, वासना धरीती कृष्णा बिन काही, वासना धरेती कृष्णा बिना काही, वासना धरीती कृष्णा बिन काही, वासना धरेती कृष्णा बिना काही. ओ शिन केला तिही साधनांचा, शिन केला तिही साधनांचा, शिन केला ती साधनाचा, शिन केला ती साधना. कृष्णा बिन काही, शिन केला तिही साधनांचा, शिन केला तिही साधनांचा. ज्यांनी ज्यांनी वासना धरून परमार्थ केला त्यांनी परमार्थ नाही केला, त्यांनी शीन करून ठेवला शीन. 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट ताठा धरलाय, वाटटुळं झालंय. दुसरी गोष्ट अहंकार धरले, वाटटुळं झालंय महाराज. आणि तिसरी गोष्ट आपण धरलाय नको तो संग. प्रत्येक व्यक्तीनं नको तो संग धरलाय. ज्ञानोबरा एक ठिकाणी असं म्हणतात, ज्ञानोबरा म्हणतात, तरी धरावा ऐसा संगू जेणे पुखे सात्विक लागू. अशा माणसाच्या संगतीत बसायचं, अशा माणसाच्या संगतीत उठायचं की आपला सत्वगुण वाढीला लागला पाहिजे. तुम्हाला डॉक्टर व्हायचंय तर MBBS सोबत राहा, तुम्हाला इंजिनियर व्हायचंय त्याच्याही पेक्षा पुढच्या डिग्री सोबत राहा, तुम्हाला शिक्षक व्हायचंय तुम्ही चांगल्या माणसासोबत राहा. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले बघायचे आहेत ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांवर, धर्मावर निष्ठा करणाऱ्या व्यक्तीसोबत राहा. नक्कीच तुमचं काहीतरी चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. चांगल्या माणसासोबत राहिलं की सगळं चांगलं होतं महाराज. बरोबर आहे ना? हा, हे मुलांनो इकडे लक्ष द्या. हा, चांगल्या माणसासोबत राहायचं, नक्कीच चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. पण महाराज, आपण आळंदीला गेल्यानंतर, आपण पंढरपूरला गेल्यानंतर आपण पाहत नाही महाराज देहूकराचा फळ.
आपण पाहत नाही टेंबूखराचा फड, आपल्याला माहीतच नाही फड म्हणजे काय, आपल्याला माहीतच नाही महाराज. देहूकराचा फड बघावा, टेंबूकराचा फड बघावा, वांगीकराचा फड बघावा, असा चांगला वास्कराचा फड बघावा. कसं असतं भजन, कसे असतात वारकरी, असं आळंदीला गेल्यानंतर आपण पाहत नाही महाराज. आपण चंद्रकांत ढवळपुरीकराचा फड बघायला जातो. हा म्हणजे गेलतात वाटतं तुम्ही, आहे की नाही? लय माणसं हुशार महाराज. महिला मंडळ, पुरुष मंडळ, आपण आळंदीला पंढरपूरला गेलो की बाया घेत्यात बांगड्या, माणसं घेतात घोंगड्या. 2 टप्पी कार्यक्रम चालतो महाराज. नाही होत महाराज. चांगल्याच्या संगतीत गेलं की चांगलंच ऐकायला मिळतं. एका जनार्दनी जाई साधू दर्शनी. आळंदीला गेल्यानंतर महाराज कुरेकर बाबांचं दर्शन घ्या. आळंदीला गेल्यानंतर महाराज ज्यांना 5,000 चाली येतात, किती? 5,000 चाली, त्यांची मामा पुढे एक चाल सांगतो मी. प्रत्येक शब्दाला ही माणसं किती महत्त्व देतात, पुढच्या एका चरणामध्ये मी सांगेल तुम्हाला. चांगल्या माणसाच्या संगतीत बसायचं, उठायचं. नक्कीच चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. नाही महाराज आम्ही चांगल्या माणसाच्या संगतीत बसत, पतन उद्धार संगाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. वाटोळं होतं महाराज चांगल्याची संगती न धरल्यामुळं. 3 गोष्टी धरल्या, ताठा धरला, अहंकार धरली, वासना धरला महाराज, आणि 3री गोष्ट नको ती संगती धरली. वाटोळं झालं प्रत्येक माणसाचं. साधू संतांनी काय धरलं, काय केलं चांगलं त्यांनी, ऐका. साधू संतांनी धरलं अंतकरण. देवतीही बळे धरिला सायासे. साधू संतांनी अंतकरण धरलं, आवरून धरलं. 2री गोष्ट साधू संतांनी धरली साधू संतांची वचनं, आणि 3री गोष्ट साधू संतांनी धरिला देव. आणि तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देवती ही बळे धरिला वा सायास. वा वा वा. टाळी टाळी देवती टाळी ही टाळी टाळी. बळे धरिला सायास. क्या बात है. देवती ही बळे धरिला सायास. देवती ही बळे धरिला सायास. देवती ही बळे धरिला सायासे. देवती ही बळे धरिला सायासे. वा वा वा. देवती ही बळे धरिला सायासे. देवती ही बळे धरिला साया. देवती ही बळे धरिला सायास. देवती ही बळे धरिला सायास. देवती ही बळे धरिला सायासे. देवती ही बळे धरिला सायास. करोने यानास उपादेचा. वा वा वा. करोने यानास उपादेचा. करोने यानास उपादेचा. करोने यानास उपादेचा. पर्व पक्षी धातु धिकारिले जन. पूर्व पक्षी धातु धिकारिले जन. पूर्व पक्षी धातु धिकारिले जन. पूर्व पक्षी धातु धिकारिले जन. करुणी अनाश उपादेचा. करुणी अनाश उपादेचा. करुणी अनाश उपादेचा. करुणे अनाश उपादेचा. पूर्व पक्षी धातु धिकारिले जन. 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 धिकारिले जन. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवती ही बळी धरिला सायासे. करोनिया नाश उपाधीचा. जास्त येतो का पाऊस? हा बरं, जास्तच यायला वाटतं.
हा काय पळायचंय का मग आता? हाय ऐका हाय ऐका हाय अजून थोडं मंडपाच्या बाहेर खाली येऊ द्या, मग उठू आपण सगळेच. लक्ष देऊन ऐका, पडू द्या त्याला, त्याचीच गरज आहे आपल्याला, आहे की नाही? कसलं गरमत होतं मगाशी. हा लक्ष देऊन ऐका, मंडपातले खाली बसा, खाली बसा, खाली. झालं आपल्याला 2 मिनिटात सोडायचं आहे. काय ना काय थांबा, काय होत थांबा नाही. थांबा थांबा. करायचं का सुरू? करा करा, हा चालू ठेवा. लक्ष देऊन ऐका, उठू नका. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. गरज आहे आपल्याला त्याची. पडला तर पडू द्या की डोक्यावर आपल्या. जात नाही जात. हा आळंदीला जायचं मला परत. उठताल का तुम्ही आता? लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही देव धरला महाराज. कसा धरला? बळाने धरला. कसा धरला? सायासाने धरला महाराज. ऐको कमी करा की असं. इको कमी करायचा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही अंतकरण आवरून धरलं महाराज. पहिली गोष्ट, अंतकरण आवरून धरलं. किती अंतकरण धरलं? मुलांना, तुम्ही गाडी बैल चालवतात का? हा चालवतात ना? इकडे लक्ष दे की, काय चाललंय? गाडी बैल चालवतो ना? हा चालवतात का नाही? हा एक जणाला कीर्तनात असंच म्हटलं मी, मामा अरे शांत बस ना. ते म्हणलं तू बस ना. त्याला काय माहिती महाराज आहे का काय कीर्तन करायला? लय अवघड असते मुलांचं. लक्ष दे माझ्याकडे, इकडे दे. काय नाव आहे तुझं? अंतकरण आवरून धर. कसा साधू संतांनी अंतकरण आवरून धरलं? ऐका, तुम्ही गाडी बैल चालवता, इकडे लक्ष द्या. 1-1 रुपया पाहिजे का नाही? हा नाही पाहिजे का सोन्याचा? अंतकरण कसं आवरून धरलं? गाडी बैल जर उधळले, गाडी बैल जर पळायला लागले, तर काय करतो आपण? काय करतो? काय करतो आपण? कुठे? हा कासरा आकडून धरतो. बरोबर आहे ना? तसं साधू संतांनी अंतकरण आवरून धरले महाराज. परिणाम, तीर्थासी तीर्थ झाला तोचे एक. मोक्ष तेने दर्शने. तीर्थ सुद्धा त्यांचं दर्शन घेतात, पवित्र होतात. कशाचा परिणाम आहे? अंतकरण आवरून धरण्याचा परिणाम. काय धरलं? दुसरी गोष्ट साधू संतांनी धरली. साधू संतांची वचन. पुढे गेले त्यांचा टाळ शोधित मार्ग. पुढे गेले त्यांचा, टाळे गेले त्यांचा. वा 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 वा. शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही. चला जाऊ माग घेत आम्ही. चला जाऊ माग घेत आम्ही. वंदू चरण रज, वंदू चरण रज. वा वा वा. देवोष्णा वंदू चरण रज, वंदू चरण रज. लक्ष देऊन ऐका. जसं प्रमाण आहे ना, तशीच चाल आहे मामा. कसं गेलं पाहिजे साधू संत मंडळीच्या पाठीमाग? पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही. चला जाऊ माग घेत आम्ही. वंदू चरण रज सेवुष्टावणी. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही. साधू संत चांगल्या माणसासोबत गेले महाराज. अजून काय केलं महाराज? कोणासोबत गेले? साधू संत मंडळी. साधू संत मंडळी संती सांगितले ते केले जतन. नाही आज्ञे त्यांच्या केले उल्लंघन. मतांतरा नाही दिले मन.
हृदयी धरिले या हरीचे चिंतन वो, येथे आली वो याची निज कार्या. जे संतांनी सांगितलं त्याच मार्गाने आम्ही गेलो. परिणाम महाराज, पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी, काय करू उपचार. जगाचा मालक महाराज आम्हाला नेण्यासाठी आला. कशाचा परिणाम आहे महाराज? साधू संतांची वचनं धरली. आणि महाराज चांगल्या माणसाची वचनं धरली ना. तुम्हाला एक ठिकाणी असं सांगितलंय, तुम्हाला जर मोठं होण्याची इच्छा असेल, एको कमी करा, बोलताना कमी करा. तुम्हाला जर मोठं होण्याची इच्छा असेल तर चांगल्या माणसाच्या सोबत जा महाराज, चांगल्या व्यक्तीच्या सोबत जा. नक्कीच तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहत नाही. लोकमान्य टिळकांना विचारलं, लोकमान्यजी आपण फार श्रीमंत आहात, तुमचा खूप चांगल्या कुळामध्ये जन्म आहे, तुम्ही खूप काही चांगलं करू शकता, याच्याही पेक्षा तुम्ही श्रीमंत होऊ शकता, पण तुम्ही या देशासाठी, या महाराष्ट्रासाठी एवढे कष्ट का सहन करता, का जेलमध्ये राहता? त्यांनी सांगितलं, माझ्या समोरचा आदर्श मोठा असल्यामुळं मला मोठी काम करावी लागतील. विचारलं त्यांना, कोण आहे तुमच्या समोरचा आदर्श? ते म्हणतात, राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 ठेवलं पाहिजे. मुलांनो, तुम्ही कोणाला आदर्श ठेवतो? इकडे 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 आदर्श कोणाला मानतात तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांना. मग मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? इकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी कुठं झाला? शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव सांगा बरं. बरं, आळंदीला कोण राहतं? कोणते संत आहेत आळंदीला? तुकाराम महाराज. आणि पण देहूला माऊली. आळंदीला. बरं, मला सांगा महाराज, आपलं अजिबात मुलांकडे लक्ष नाही. मला आता सांगा मुलांनो, मला सांगा, सैराट पिक्चर मधल्या हिरो हिरोईनचं नाव काय? बघा, हुशार आहे तो. हुशार आहे. टाळ्या वाजवा यांच्यासाठी महाराज. मला वाटलं विसरलात काय की. कोण कोण? हे बाळा कोण? आणि त्याच्यातलं सगळ्यात गाजलेलं गाणं कोणतं बाळा? झिंग झिंग. बरोबर आहे की. हुशार आहे महाराज. दोघं तिघं हुशार आहे ते. बरोबर आहे का नाही? इकडं माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याकडे मी 1-1 रुपये बक्षीस देणार आहे. हुशार आहेत तुम्ही. कोण म्हणलं वेडे ते? कुठे गेले दत्ता महाराज? हुशार आहे ते. आता सांगा इकडे लक्ष द्या. आता मला सांगा, त्या पिक्चर मधले हिरो हिरोईन पळून गेले. चांगलं काम केलं का वाईट काम केलं? वाईट काम केलं ना. मग मला सांगा, ते वाईट काम तुम्ही बघितलं, चांगलं काम केलं का वाईट काम केलं? वाईट काम केलं ना. मग हे वाईट काम तुम्ही केलं, याचे जबाबदार तुम्ही आहेत का तुमचे आई वडील आहेत? आई वडील. बरोबर आहे. त्याचं काय चुकलंय महाराज? नाही, ते म्हणते नाही आपण आहेत. महाराज, तुम्हाला जर चांगलं होण्याची इच्छा असेल, चांगलं काम करण्याची इच्छा असेल, तर आदर्श सुद्धा चांगला असला पाहिजे. चांगल्या माणसाला आदर्श ठेवा. संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञे त्यांच्या उल्लंघन. 2 गोष्टी साधू संतांनी धरल्या, झालं तर चांगलं झालंय. आणि तिसरी गोष्ट, देव धरला. देव तिही बळे धरिला सायासे, करो नियानाश. ऐका ना, इकडे लक्ष द्या. इकडे माझ्याकडे लक्ष. इथं बसा, पुढं बसा. तुम्हाला विचारतो, आदर्श कोण? इकडे या इकडे या. वा बसा. एकदा भजन करा सर्वांनी. काय वरून थेंब पडला की असं बाजूला सारखायचं, पुन्हा असं सारखा. सर लक्ष द्या माझ्याकडे. विडाला विडाला तिसरी गोष्ट महाराज, देव धरला. देव. माझ्याकडे लक्ष द्या. मी लगेच कीर्तन आता संपवणार आहे. लगेच संपू का? लक्ष द्या. 1-2-5 मिनिटं. आळंदीवरून आलंय, काहीतरी मला तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना. लक्ष द्या. जास्त पडला तर आपण पळा लगेच सगळे. लक्ष द्या. देव धरला महाराज. देव कसा धरला? बळाने धरला. कसा धरला? सायासाने धरला. कोणतं बळ वापरलं महाराज? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, गिरीधर लाल तो
भाव का भुका गिरीधर लाल तो, भाव का भुका राग कला नहीं जानत तुका, गिरीधर लाल तो भाव का भुका, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. एवढा बी कोण आहे द्यायचं, थोडे शब्द कळाले पाहिजे, थोडासा द्यायचं. देव सोयरा सोयरा दिनाचा. महिला मंडळ मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, शबरी माता चालत चालत अयोध्येला रामप्रभूच्या दर्शनाला गेली, बरोबर आहे ना? बरोबर आहे म्हणतात महाराज. हा, किती दिवस कीर्तन ऐकणार? बरोबर आहे का? नाही म्हणतात. हा, बरोबर आहे ना? नाही ना महाराज. शबरी माता अयोध्येला नाही गेली. शबरी माता अयोध्येला नाही गेली. अयोध्येचा राम महाराज शबरीकडे आला. नुसता आला नाही, उष्टी बोर सुद्धा खाल्ली. कशाचा परिणाम आहे महाराज? जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन हो. रुमाल टाका ना त्याच्यावर, काहीतरी टाका की. आएंगे रघुराए भी तो आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का. इतकं इतकं भजन केलं महाराज. देव सुद्धा आला. नुसता आला नाही महाराज. ऐका महिमावळीची ओ, ऐका महिमावळीची. बोरे खाय भिल्लनीची, बोरे खाय भिल्लनीची, थोर प्रेमाचा भुकेला हो. तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला जर त्या देवाचं भजन करायचं असेल तर एका हिंदी कवीने सांगितले, जरूरी नहीं इंसान हर वक्त मंदिर चला जाए, जरूरी नहीं इंसान हर वक्त मंदिर चला जाए, लेकिन उसके कर्म ऐसे होने चाहिए व्यक्ति जहाँ जाए वहाँ मंदिर बन जाए. इतकं चांगलं काम करायचं, इतकं चांगलं भजन करायचं महाराज. लोकांनी वा म्हणावं याची वाट बघायची नाही, लोकांनी चांगलं म्हणावं याची वाट बघायची नाही. इतकं चांगलं कर्म करायचं महाराज. देव आपल्याजवळ आला पाहिजे महाराज. ही सर्व जुनी जाणती मंडळी आहेत ना, यांनी फक्त भजन केलं महाराज. आमचे हे कुलकर्णी महाराज असतील, बाळासाहेब महाराज असतील, हे जुनी जाणती मंडळी असतील, हे वारकरी बाबा असतील, यांनी फक्त देवाला आपलंसं केले. कोणी चांगलं म्हणो की वाईट म्हणो, फक्त नित्य नियमाने भजन करायचं. बरोबर आहे ना कुलकर्णी महाराज? नित्य नियमाने भजन करायचं. आणि महाराज यांचा परमार्थ सुद्धा शेवट गेला आणि यांचा संसार सुद्धा चांगला झाला. काय काय होते, हल्ली हल्ली परमार्थ होत नाही आणि संसार सुद्धा व्यवस्थित होत नाही. तुम्हाला एक सांगतो, देवाचे देवत्व आहे ठाई ठाई, देवाचे देवत्व आहे ठाई ठाई, अहंकार गेल्या विना अनुभव नाही, तुकड्या दास म्हणे ऐका ही वाणी, देवा शान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव 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 बाजारचा भाजीपाला नाही र. इतकं गोड 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 भजन करायचं महाराज. देव तीही बळे धरिला सायासे, कसा धरला? सायासाने धरला. कसा धरला? बळाने धरला. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले, देव तीही बळे धरिला सायासे. करोन या नाश उपाधीचा. दोन उपाधी आहेत, एक अंतर उपाधी, दुसरी बाह्य उपाधी. अजून काय केलं? पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले आणि पूर्व पक्षी जन धिक्कारिले. धातूचा त्याग केला म्हणजे पैशाचा त्याग केला. जन धिक्कारिले, जनाचा त्याग केला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली
आम्हा सोयरे वनचरे. इतकं गोड 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 भजन केलं महाराज. जनाचा त्याग केला, धनाचा त्याग केला. मग काय झाले? स्वये जनार्दन तेचे झाले. आणि शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे यासी नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो. घाई करायची नाही महाराज. आपण परमार्थाला लागलो नेमकी घाई करतो. आज दर्शनाला गेलो की लगेच देवाने आम्हाला फळ दिलं पाहिजे. आयुष्यभर संसार करतो. आयुष्यभर ज्या संसारासाठी आज तरी सुख मिळेल, उद्या तरी सुख मिळेल, आज तरी चांगला कापूस येईल, उद्या तरी चांगला ऊस येईल, करत 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 आयुष्य निघून जातं तरी सुद्धा मिळत नाही. पण परमार्थाला आल्यानंतर घाई करायची नाही, तातडी करायची नाही. आणि कोणतंही काम करत असताना, चांगलं काम करत असताना महाराज, लाभ नाही फुकासाठी, केल्या विन जीवा अटी. जीवाचं रान करावं लागतं तेव्हा कुठं चांगलं होत असतं महाराज. हळूहळू रोज भजन करायचं. रोज कमीत कमी 5 मिनटं भजन करायचं. जरा कमी झालं का मामा? 5 मिनटं? बरं 1 तास करा रोज. जरा जास्त होते का हे? 5 मिनटं करू नका, 1 तास करू नका, फक्त 1 माळ जपा महाराज. त्याचं कारण तुम्हाला सांगू का? नित्यनेमाने जर तुम्ही 1 माळ जप केले ना, नित्यनेमाने, नित्यनेमनामी तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय ना, ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय ना, नित्यनेमाने 108 जप करायचा. पुढच्या वर्षी तुम्ही या गावचे सरपंच तुम्हीच म्हणून समजा. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ती झालीच म्हणून समजा. पण नित्यनेमाने करायचं महाराज. हळूहळू जप करायचा, हळूहळू नामचिंतन करायचं आणि तेच आपल्यासोबत येणार आहे. दुसरी कोणतीही गोष्ट आपल्यासोबत येणार नाही. एका हिंदी कवीने सांगितले, गोड गोड सांगितले, 2 मिनिटात कीर्तन मी उरकवणार आहे. काय सांगितले महाराज? कोण कोण कुठपर्यंत आपल्यासोबत येणार आहे, कोणता वस्तू, कोणती व्यक्ती आपल्यासोबत कुठपर्यंत सोबत येणार आहे, लक्ष देऊन ऐका. कुठपर्यंत कोण कोण सोबत येते लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट ऐका. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक. मित्र कुठपर्यंत सोबत आहेत? साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, अर्धांगनी रहेगी तो केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे उस मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो अग्निदान तक. ओ इससे तो आगे, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा. रे मन ये 2 दिन का मेला रहेगा, कायम न जग का झमेला रहेगा. रे मन ये 2 दिन का. तुम्हाला हिंदी सहसा मला असं वाटतं लक्षात नाही आली. मराठीत ऐका. मराठीत. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, ओ जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे रे धनाच्या तू लालसा, ओ जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला रे गोडी अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाचे. कधी लागेल. दिवसातून कमीत कमी 5 मिनिटं तरी त्या देवाचं भजन करा. नक्कीच महाराज तो भगवान परमात्मा तुमची जी इच्छा असेल ना ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल.